नमस्कार, कसे आहात सगळे. घेऊन आलो एक नवा शो ज्याचं नाव आहे जमलंय का पडलंय. आता नॉर्मली तुम्ही जेव्हा यूट्यूबवरती स्टँडअप बघता तेव्हा ते अनेकदा रिहर्स करून मग ते यूट्यूबवरती जातं. आज असं करणार आहोत की लोकांकडे आम्ही देणार आहोत ब्लँक चिठ्ठ्या. लोक त्यावर लिहिणार आहेत विषय. त्या चिठ्ठ्या घडी करून कुठेतरी ठेवलेल्या असणार आहेत. आम्ही त्या चिठ्ठ्या येऊन उचलणार. 30 सेकंद वेळ मिळणार आणि मग तो जो विषय आहे त्यावरती आम्हाला विनोद तिथे तयार करायचा आहे. आता साहजिक आहे की जागच्या जागी तयार केलेला विनोद नेहमीच चालतो असं नाही. त्यामुळे जी ऑडियन्स आहे लाईव्ह शोची ती ठरवते की हा विनोद जमलाय का हा विनोद पडलाय. जर विनोद जमला तर मिळतं हिरवं मेडल, जर विनोद पडला तर मिळतं लाल मेडल. शोच्या शेवटी ज्याला सर्वात जास्ती मेडल मिळतील तो असतो आपला विजेता. सो शेवटपर्यंत बघा. जमलंय का पडलंय. जमले का की जो काज पडले का हस्या फुटला तर जमलंय रे नाही जमला तर पडलंय रे. जमले का की जो काज पडले का हस्या फुटला तर जमलंय रे नाही जमला तर पडलंय रे. चलो उचलूया पहिली. गणपती बाप्पा. दोन आल्या. हजबंड अँड वाईफ. काय आता याच्यावरती अख्खा शो आहे. शुभमंगल सावंत बघितला ना तुम्ही लोकांनी. हजबंड अँड वाईफवरती काय बोलायचं यार. खूप अशा गोष्टी. आता उद्या ना अजून ना माया पण लग्नाला 14 वर्ष झाली सर. आणि ना मला कळलंच नाही आहे अजून की हिला काय हवं असतं नक्की. मी जर कधी म्हटलं मला विकेंडला मित्रांबरोबर दारू प्यायला जायचं आहे तर चिडते की हेल्थवरती फोकस कर. आता उद्या माझा बड्डे, सकाळी क्रिकेट आहे, रविवार आहे. ती म्हणे तुला जे हवं ते आपण करूया. म्हटलं मला दुपारी झोपायचं आहे. म्हणते बड्डे असा बोरिंग पद्धतीने घालवायचा आहे. चल ना मित्रांबरोबर बाहेर जाऊ, दारू पिऊ. कळतच नाही. खूप विचित्र आहे ती बाई. जाऊ दे, सगळं मी एक्झॉस्ट केलंय. तुम्हाला जे हवं ते द्या तुम्ही. काय जमलंय पडलंय काय. हा क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला अटेम्प्ट करायचंय कोणाला या. माझी बायको त्या दिवशी खूप कंप्लेंट करत होती. ती मला म्हणाली यार आपण कधी डेटवर का नाही जात. मी म्हटलं तुझं माहिती नाही मी जातो. जमलंय काय करणार हजबंड वाईफ. त्याला लाल द्या. प्रयत्न करायला हरकत नाही ना. नाही, या दोघांचं बघून मला वाटतं की लग्न नकोच करायला. खूप वाईट परिस्थिती आहे. नाही, लग्न करण्याचा म्हणजे विचार खूप चाललाय पण मुली फोटो बघूनच नाही म्हणतात. एकदा बाबाने निगेटिव्ह पाठवली तरी फरक कळला नाही म्हणाले. ठीक आहे, हाच होता माझ्याकडे. पुणे मुंबई एक्सप्रेस घाटात अडकलं की मजा येते. नाही, कसं आहे ना, माझी गंमत आहे की मी आणि माझी बायको इथे पुण्यात राहतो आणि माझे जे सासरचे आहेत ते ठाण्याला राहतात. आणि म्हणून पुणे एक्सप्रेसवरती किंवा ट्रॅफिक झालं ना की मी खूप खुश होतो. मी स्वतः सांगतो 15 दिवस तो ब्लॉक असणार आहे. पण ते खूप स्मार्ट आहे. ते ट्रेननी येतात. जमलाय. ओके. मुंबई पुणे एक्सप्रेसवे. किती लोक प्रवास करतात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून. सगळे करतात. हल्ली एकदम त्रास झालाय कारण घाटात नेहमी ट्रॅफिक असतं. तर हे ट्रॅफिक कमी करण्यासाठी गडकरी साहेब म्हणाले की मी 2 ब्रिज 2 टनेल बांधतो. ते सुरू होणार होते डिसेंबर 2024ला. मग ते म्हणाले थोडंसं काम राहिले. मग ते म्हणाले मार्च 25ला सुरू करू. मग मार्चला म्हणाले अजून थोडंसं काम राहिले, आम्ही डिसेंबरमध्ये सुरू करू. डिसेंबरमध्ये म्हणाले 95% काम झालंय. म्हटलं मागच्या वर्षी 96% म्हणाला होता. तर त्याची जी डेडलाईन आहे ना ती इतक्या वेळा मिस झाली आहे म्हणून त्याचं नाव मिसिंग लिंक ठेवलंय. हा क्या बात आहे. थँक्यू. ट्रम्प. क्या बात आहे. ट्रम्प खूप लाडका आहे माझा. मला खूप आवडतो ट्रम्प है ना. कारण काय होतं ना की माझे ना बरेचसे कझिन्स वगैरे US मध्ये वगैरे आहेत आणि ते ना असे कधी येतात हल्ली कारण पैसे आलेत त्यांच्याकडे आणि ते आले ना की उगाच त्यांचंच कौतुक असतं
आणि माझे बाबा नेहमी मला सांगतात, बघ त्याच्याकडे, तो मर्सिडीज चालवतो, तो BMW चालवतो. आता ट्रम्पमुळे कोणी येतच नाही आहे. त्याच्यामुळे ते कम्पॅरिझन बंद झालं आहे. आणि अमेरिकेतल्या पण खरा भारतीय लोकांना ट्रम्प आवडतो, कारण ते हल्ली आईबाबांना भेटायला येत नाही. ते सांगतात ट्रम्पनी इकडे खूप वाट लावून ठेवली आहे, आलो तर परत जाता येणार नाही. त्याच्यामुळे इंडियन लोकांना जितका ट्रम्पमुळे फायदा झाला आहे तितका अजून कोणामुळेच नाही झाला आहे. आणि ट्रम्पबद्दल अजून जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की अमेरिकन लोक जे आधी आपल्याकडे बघून हसायचे की तुमचा लीडर हा डिक्टेटर आहे, आता त्यांना पण कळलंय की दुसऱ्याला चिडवलं की काय होतं आपल्या बरोबर. एवढंच ग्रीन ट्रॅफिक. पुण्यातले ट्रॅफिक हा खरा काय विषयच नाही यार, काय बोलणार. पुण्यात ना आता मेट्रो कन्स्ट्रक्शनमुळे इतकी गंमत झाली की ट्रॅफिक ना त्यांनी कमी करायला ना मध्ये त्यांनी असं रोज रस्ते बदलायला लागलेले. म्हणजे असे असे रस्ते त्यांनी मध्ये काढले जे पुणेकरांना माहिती नव्हते कुठे आहेत का नाही आहेत. पुण्यातल्या ट्रॅफिकचं मला इतकं टेन्शन येतं की मी सकाळी घरातनं बाहेर निघणंच बंद केलं, दिवसा घरातनं बाहेर निघणंच बंद केलेलं. मी फालतू कारणं शोधायचं घरातनं बाहेर न निघायचे. सकाळी काय तर सकाळच खूप आहे, दुपारी काय तर ऊनच खूप आहे, रात्री काय तर कुत्रेच खूप असतात. मेन रिझन माझं फक्त ट्रॅफिकच होतं. मेन तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक का झालं आहे पुण्यात जास्त? हे येतात ना फोन लोन्स, पर्सनल लोनवाले, कार लोनवाले, सर कार घेता का, कार घेता का, असली फालतू लोक कार घेऊन निघायला लागली ज्यांना गाड्या चालवताही येत नाही रस्त्यावर. जाऊ दे, तुम्ही लालच. पुण्याचं ट्रॅफिक असं मला वाटतं की पुण्याचं ट्रॅफिक हे ऑर्गॅनिकली होत नाही, ते क्रिएट केलं जातं. मला वाटतं असं पूर्वी ना, मला आठवतं 15 वर्षापूर्वी मी पुण्यात काम करायचो तेव्हा ना नगर रोड जो आहे तो असा मोठा बनवला. मग गव्हर्नमेंट म्हणाले लवकर पोहोचतायत ऑफिसला, मग त्यांनी मध्ये BRTS बनवलं. लोक म्हणाले काही नाही, गाडीने बसनी जाऊ, बसत नाही यायची तिकडे. म्हणून त्यांनी ते BRTS पाडलं, कचरा उचललाच नाही अजूनही. मग BRTS लोकांना कळले की हा स्कॅम आहे. म्हणजे आता काय करू शकतो, ते म्हणलं आता मेट्रो बांधूया. बांधतातच आहेत अजून. मग ते म्हणाले की इकडे युनिव्हर्सिटी जंक्शनला हल्ली होत नाही ट्रॅफिक, म्हणून ब्रिज पाडून टाकला जातो. आता पुन्हा त्याच साईडचा ब्रिज बनवताय. मला असं वाटतं, आणि मला असं वाटतं काही काही गोष्टी ना असं आहे की तरी पुणेकरांना असा एक अनफेअर ॲडव्हान्टेज आहे, कारण पुणेकरांकडे एक स्किल आहे, ते रस्त्यावरच नाही तर ते फुटपाथवरून पण चालू शकतात. म्हणून मला वाटतं की पुण्यात कधीच हुशार लोक इतके आहेत की असं ट्रॅफिक होणार नाही. गव्हर्नमेंटनी फक्त मध्ये हस्तक्षेप घेणं बंद केलं पाहिजे. ग्रीन, अरे वा. आणि तसं म्हटलं मला पुण्याच्या ट्रॅफिकचं पण काही वाटत नाही, कारण मी बँगलोरला राहतो. नाही, परिस्थिती इतकी वाईट आहे, मला ऑडियन्स दिसतोय शोला, आमच्या इकडे शोला ऑडियन्स पोहोचतच नाहीये. तिकीट काढून खाली खुर्च्या बघतोय मी, अशी परिस्थिती. त्यामुळे मला नाही बोलायचं पुण्याच्या ट्रॅफिकवरती. थँक्यू. अरे स्पोर्ट्स हे माझ्याकडे बघून वाटतं कुठला खेळ खेळलोय मी आयुष्यात. मला ना टेनिसचा बॉल उचलायला सांगितलं कॉलेजल्या पोरांनी, कालपासून कंबर दुखते. नाही स्पोर्ट्सच्या विषयावरती नाही, पण स्पोर्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जर करिअर करायचं असेल वगैरे तर करा, पण तुम्ही करिअर करू शकता स्पोर्ट्समध्ये तर तुम्ही पुरुष असाल, कारण विमेन्स क्रिकेटला काही नाही. सॉरी, डायरेक्ट रेड कार्ड. ओके. म्हणजे माझ्या वडिलांना अशी खूप इच्छा होती की मी स्पोर्ट्स खेळावं लहानपणी, आणि ते खूप मागे लागायचे की स्पोर्ट्स खेळ काहीतरी. पण त्यांना कळलं नाही कोणत्या खेळात पाठवायचं, म्हणून त्यांनी संघाच्या शाखेत पाठवलं. अरे खरंच पाठवलेलं त्यांनी, मस्करी नाही करत. मग नंतर त्यांना लक्षात आलं की तिथे काय करत नाही, मग मला शाखेतनं हकलवून लावलं. खरंच हकलवून लागलं, कारण की काहीतरी असं चावट जोक मारलेलं तिकडे, म्हणून त्यांनी हकलवून दिलं. मग माझ्या वडिलांनी मला दुसऱ्या स्पोर्टला घातलं. गेस करा कोणत्या स्पोर्टला? टेबल टेनिसला घातलं. टेबल टेनिस हा खेळ नाही आहे. टेबल टेनिस हा इतका फालतू खेळ आहे ना की त्याचं नाव ठेवणाऱ्यांनी पण त्याचं नाव पिंगपॉंग ठेवलेलं. नाही द्याला द्या. स्पोर्ट्स ना आता हे सगळे बघतातच आहेत ना. कोणता तुमचा फेवरेट स्पोर्ट कोणता आहे? क्रिकेट आहे, सगळ्यांचा क्रिकेटच आहे. अर्थात भारतात राहतो आपण. मला पण क्रिकेट खूप आवडतं, पण मला हे T20 वगैरे आवडत नाही.
मला टेस्ट मॅच आवडते मला बघायला. टेस्ट क्रिकेट इज द रिअल क्रिकेट असं मला वाटतं. तर माझा मुलगा पण क्रिकेट वगैरे खेळतो, पण आता तो इन्फ्लुएन्स होतो ह्या लोकांकडून असतो. लेफ्टी बॅटिंग करतो, त्याला वाटतं अभिषेक शर्मासारखं बनायचं मला. म्हटलं असं फालतू बनू नकोस काही म्हटलं, आहे ना. 4-5 वर्षाचं करिअर नको आहे आपल्याला, 20 वर्षाचं करिअर हवं आहे. म्हणणं मला असं हवं आहे की त्यांनी असं लेजंड्सचं वगैरे व्हिडिओ वगैरे बघावेत. आणि तो ओपनिंग बॅट्समन आहे, तर बेस्ट ओपनिंग बॅट्समन कोण होता आजपर्यंत इंडियाच्या टेस्ट मॅचमध्ये? गावस्कर. म्हणून मी त्याला ना खूप गावस्करचे वगैरे व्हिडिओ दाखवले. म्हणतो तू बघ, शिक, तुला काही प्रश्न असतील तर विचार मला. तर त्यांनी खूप व्हिडिओ बघितले. मग त्यांनी मला विचारलं की बाबा गावस्कर हे पुण्याचे होते का? म्हटलं नाही बाळा, मुंबईचे होते. तो नाही बाबा, नीट चेक करते, पुण्याचे होते. म्हणतो तुला असं का वाटतं? तो ना, कारण ते कधीच हेल्मेट नाही घालायचे. कार पार्किंग मस्त आहे. अरे म्हणजे कार पार्किंग ना, मी तुम्हाला बोललो ना मग अशी कोणती कशी लोक गाड्या घेऊन निघायला लागली ना रस्त्यावरती. पार्किंग येत नाही अशी लोक गाड्या घेऊन रस्त्यावरती निघायला लागली. त्या दिवशी मी एकदा जात होतो आणि एक माणूस ना गाडी बिडी लावायचा प्रयत्न करत होता, असा पार्किंग करायचा प्रयत्न करतो, होत नव्हतं त्याच्यासाठी. मला म्हटलं मला सांगा. मी बोला काय सांगू? नाही, तो बोला गाडी कशी लावायची सांगा. मी बोला मला नाही येत. बोलला नाही तुम्ही प्लीज ना मला सांगा. मी बोलला लावा गाडी. तो बोला अहो मोटिवेशन नव्हतं मागत, तुम्ही मला मदत करा, मी लावतो. मी बोललो काय मदत हवी? तुम्ही सांगा, कुठे आपटत बिपटत नाही ना. हां, मी बोललो तुम्ही सांगा, मी मागे घेऊ का थांबू, मागे घेऊ का थांबू. मी बोललो बरं. मी बोललो घे मागे, 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 ठोकली. तो मला अहो सांगता येत नाही का? मी बोललो मला नव्हतं येत, तूच मदत मागितली. झालं का नाही? नाही हसले तर खरे. काय पॉलिटिक्स आहे? स्टँडर्ड्स वाढलेत आता ऑडियन्सचे. पार्किंग हा असा खूप असा जवळचा विषय आहे माझ्या, कारण मी मुंबईत राहतो. इकडे पुण्यात कोणी आता रिसेंटली नवीन घर घेतलंय? कोणी घेतलंय लास्ट 10 वर्षात? आणि किती पार्किंगसाठी एक्स्ट्रा पैसे भरले तुम्ही? नाही भरले? बंगला आहे ना तुमचा? इन्क्लुझिव्ह होतं. पण नॉर्मली पुण्यात किती घेतात असे पार्किंगचे वगैरे? 5 लाख घेतात, जे रिझनेबल आहे. मुंबईत माझ्याकडनं 10 लाख रुपये घेतले होते. त्याला माझ्याकडे स्विफ्ट डिझायर होती. गाडीपेक्षा महाग पार्किंग कसं असू शकते यार? आणि एवढे पैसे भरल्यावर माझ्या पण काही अपेक्षा आहेत त्या पार्किंगकडून. ते पार्किंग इतकं लहान होतं, गाडी त्याच्यात लावली की दारच उघडत नव्हतं. बिल्डर म्हटलं बाहेर कसा येऊ? तर तुम्हाला एक लिंक पाठवतो. लिंक पाठवली. एक पिक्चर होता जानी दुश्मन. तर ह्याच्यात कसा माणूस नाग बनतो, तसे नाग बना आणि खिडकीतनं बाहेर या. मी आता मागच्या वर्षी नवीन गाडी घेतली. माझ्या मुलांनी मला विचारलं बाबा आपण रोल्स रॉयस का नाही घेत? म्हटलं बाहेर, कारण आपल्या पार्किंगमध्ये बसणार नाही ना. एवढंच आहे. हां, थँक्यू सो मच. हे लोक इतके कॉन्फिडन्स स्वतःच्या गाड्यांबद्दल बोलताय. मी पण एकदा प्रयत्न केला होता, एकाला हेल्प मागितली होती पार्किंगसाठी. त्याने तोंडावर आपण केला, म्हणजे रिक्षाला नाही लागत एवढी. मी म्हटलं अंडर एस्टिमेट करू नको ठाण्याची रिक्षा. पण नाही, शाळेत खूप डेंजर होतं. मला शाळेत ना केमिस्ट्री नावाचा विषय बिलकुल नाही आवडायचा. बिलकुल मला काही कळायचंच नाही त्याच्यात. आणि एकदा पेपरची काही तयारी नव्हती, तर माझा एक मित्र म्हटलं काय करायचं? मी त्याला विचारलं. तो बोलला काही नाही, तू सप्लिमेंटरी घे. इतक्या सप्लिमेंटरीवर टीचर दया घेऊन मार्क देईल तुला. मी 4 सप्लिमेंटरी घेतल्या. मार्क किती आले? 40 पैकी 7. 1 मार्क आला असतं कदाचित, पास झालो असतो मी. मी टीचरला म्हटलं अहो टीचर हे कसं असं झालं हो, थोडंसं असं तुम्ही दया करून थोडे मार्क देता. मी ऐकलेलं. टीचर बोलली 7 पण दया करूनच दिलेले. मला म्हणली सप्लिमेंटरी बघ किती घेतल्या, आता उद्या बाबांना घेऊन या शाळेत. मी घरी गेलो, बाबांना सांगितलं बाबा तुम्हाला शाळेत टीचरनी बोलवलं. ते बोलले कोणत्या? मी म्हटलं केमिस्ट्री टीचरने. ते बोलले नाही येणार. मी बोललो का, काय झालं? ते बोलले नाही इंग्लिश टीचर बोलवे ना तेव्हा. गोल्ड प्राइस. गोल्ड प्राइस, सोन्याची किंमत. बापरे. नाही परत ज्या गोष्टींची माझा संबंध नाही. आडनाव फक्त सोनावले आहे माझं, आणि त्या झोपण्याच्या सोन्याची संबंध आपला. बस हा एवढा जोक होता माझ्याकडे. तुला करायचं नाही, आधी त्यांना ठरवू दे ना.
आडनावासाठी होतंय रे. नाही ऑडियन्स काय वाटतं तुम्हाला? ग्रीन आडनावासाठी पुली होतो. एक प्लस टाक एकच. मला असं वाटतं सोन्याचे भाव जे वाढतात त्याच्यामुळे आपल्या मिडल क्लास लोकांना एक वेगळी ऊर्जा आली आहे. कारण आपल्यातला प्रत्येक जण आता हे बोलू शकतो की त्या वेळेला मी जर सोनं घेतलं असतं तर आज मी पुण्यात बंगला बांधला असता. त्यावेळेलाही त्यांच्याकडे सोनं घ्यायचे पैसे नव्हते. पण आता ते हेच सांगत राहतील. माझे बाबा तर वाट बघतात की कधी सोनं 5 लाख रुपये होईल. मग ते अंबानीला भेटतील आणि म्हणतील एक डिसिजनमुळे आज आपल्यातलं हे अंतर आहे. नाही खरंच मी तुम्हाला सांगतो, मी तसं लग्नात हुंडा बिंडा मागितला नव्हता, पण मी सोन्याला नाही म्हणत नव्हतो. मी नाही म्हणत नव्हतो. लोक म्हणतात पाण्याला नाही म्हणायचं, मी म्हणतो सोन्याला नाही म्हणायचं. आणि मी म्हटलं की चालेल मला असं सोनं. आणि ते बोलले काय दागिने वगिने? म्हणलं नाही, गोल्ड कॉईन वगैरे चालते. आमच्या लग्नाच्या बुफेमध्ये 12 गोल्ड कॉईनच ठेवलेले माझ्यात. पण नाही, सोन्यावरती मी जास्त जोक नाही करत. आणि सोन्याचे खरंच मला भीती वाटते. आणि थोडंसं पॉलिटिकल होता त्या सगळ्या गोष्टी. आणि देशात जेव्हापासून सोन्याचे भाव कमी झाले तेव्हापासून मार्कर दे मासा म्हणजे नाही मराठी माणसानं इथे आहेत कोणी. आणि फिश इटर्स आहेत इथे, फिश इटर्स भरपूर आहेत. नाही मराठी माणसं हुशार असतात मासा खाण्यात. हो, मराठी माणसांना तुम्हाला माहिती आहे का आवडतं मासा खायला? हां, कारण समोरच्याचा काटा काढण्यात आपण खूप हुशार असतो. जमलं का नाही जमलं? तुम्ही माझा काटा काढा. मासा म्हटलं ना की एकच हॉटेल असं, मी मुंबईचा आहे म्हणून माझ्या असं डोळ्यासमोर येतं. सांगा मुंबईतलं सर्वात फेमस हॉटेल कोणत्या माशाचं? आणि मध्ये असे सुंदर सी फूड मिळतं, खूप उत्कृष्ट टेस्टचं जेवण मिळतं. तसंच तुम्ही बघितलं व्हेजिटेरियन जर तुम्ही असाल तर तुम्ही असा विचार करा, एक सरवणा भवन म्हणून एक ग्लोबल चेन आहे, तिकडे जेवण मस्त असतं. तुम्हाला माहिती आहे दोन्ही जागचं जेवण इतकं चांगलं का असतं? कारण ह्या दोन्हीचे मालक 10 वर्ष जेलमध्ये राहून आलेत. त्यांनी जेलचं जेवण ते जेवलेत म्हणून त्यांना चांगल्या जेवणाची किंमत माहिती आहे. मग नेक्स्ट टाइम क्रिमिनल रेकॉर्ड बघा आणि मगच जेवायला जा. एवढंच होतं. आता बघू. लाल मी बघत होतो, मला वाटलं कोकण. हा क्या बात आहे. किती लोकांचं गाव आहे कोकणचं? क्या बात आहे. सगळे आपल्यासारखेच आलेत है ना. रत्नागिरीत तुमचं गाव आहे? कोणतं गाव आहे तुमचं? खेड गाव आहे. गावाचं नावच खेड ठेवलं आहे. आमचं गाव कोणतं? आमचं खेडं गाव आहे. लोक जातात म्हणते खेड्यागावासारखंच आहे, नावच ते. आणि आमच्या गावाला ना हल्ली जरा चांगलं झालं आहे, कारण ट्रेन वगैरेची जरा फ्रिक्वेन्सी वगैरे वाढली आहे. मला असं वाटतं. पण ना कोकणातल्या लोकांबरोबर जर सर्वात मोठा स्कॅम जर कोणी केला असेल तर तो इंडियन रेल्वेजनी केला आहे. कारण ती ट्रेन आहे, त्याचं नाव आहे कोकण रेल्वे, पण अशी एक पण ट्रेन नाही आहे जी कोकणात टर्मिनेट होते. ह्या सगळ्या गोवा आणि मँगलोरलाच जातात ट्रेन है ना. त्याच्यामुळे आता इट्स नॉट फनी एनिमोर असं झालं आहे. आणि आता रस्ता जो आहे तो रस्ता बनतोय म्हणे. मला असं वाटतं त्या रस्त्याचं पण नाव मिसिंग हायवेज ठेवायला पाहिजे. कारण आणि मला असं वाटतं की हा रस्ता जो आहे हा जुना रस्ता तोडायची काहीच गरज नव्हती. कारण रस्ता आधी छोटा होता पण चांगला होता है ना. तुम्ही जायचा लहानपणी गोवा बाय रोड असं त्या तुम्ही जायचा कधी त्या रस्त्यावरून? किती सुंदर होता तो रस्ता. तुम्हाला आठवतं तो 2004 पिक्चर आला होता नवरा माझा नवसाचा. त्यावेळेला रस्ता इतका चांगला होता की त्यावेळेला त्या रस्त्यावर चालू एस टीत सचिन पिळगावकर स्केच काढत होते. आता तुम्हाला एक सरळ लाईन नाही काढता येणार आहे. त्या पिक्चरमध्ये म्हातारी बाईसारखी म्हणायची ना, माणगावाला की उठाव. आता नाही सांगत, कारण माणगाव नंतर पुढचे 3 किलोमीटर रस्ता इतका खराब आहे, बाई झोपेत नाही आयुष्यात उठेल. आपल्या देशात काही होऊ शकतं. हे अतिशयोक्ती करत नाही मी, खरं झालं आहे. डिसेंबर 2024ची घटना. आत्ता हवं तर गुगल करू शकता. कोल्हापूरमध्ये 81 वर्षाचे आजोबा गेले. त्यांना अंतिम संस्कारासाठी ॲम्ब्युलन्समध्ये नेत होते. ते ॲम्ब्युलन्स खड्ड्याला आपटली, आजोबा जिवंत झाले. ही खरी बातमी आहे. ही लोक उगाच म्हणतात इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स, इंडिया इज नॉट फॉर फिनिशर्स ऑल्सो. कोकणची लोक खूप चांगली असतात आणि इतकी चांगली असतात की लोकांनी त्यांच्यावरती गाणं बिणं पण लिहिलं ना.
नाही, कोकणची माणसं साधी भोळी माहिती ना ते गाणं? हो, गाणं लिहिलं. आणि मग शेवटी फोटो कोणाचा बघितला मी, मन्या सुर्वे आणि दाऊद इब्राहिम. तुम्ही काही द्या, हा व्हिडिओमध्ये जाणार नाही कोकणाबद्दल खूप चांगलं म्हणजे ऐकून आहे आणि आतापर्यंत माझं म्हणजे इमेज खूप चांगली होती कोकणाबद्दल, कारण मी पश्चिम महाराष्ट्रातला. हां ठीक आहे, पण त्याचं सगळ्यात घाण जे नाव केलं ना ते एकाच सिरियलने केलं, रात्रीच खेळ चाले. हां, माझा बाबा वेगळं करण्यासाठी बघायचं. माझ्या बाबांना लाडाने अण्णाच म्हणतात. काढू चला, लास्ट चिठ्ठी थोडा कोविड काय बोलणार, आमचे जॉब गेले तिघांचे तेव्हा काळात. नाही आणि स्टँडअपमध्ये पण एक खूप वाईट परिस्थिती होती कोविडमध्ये. मी विचार केला, झूम शोज कधी तुम्ही अटेंड केलेत? नाही ना. हां, कारण खूप वाईट परिस्थिती तेव्हा. झूमलावर पण लोक यायची नाहीत. तिकीट 150 रुपयाचं असायचं, 150 रुपये आणि 5 कॉमिक असायचं. हां, 25 रुपयाला मंदार, मी पुष्कर, पूर्ण रात्र. सॉरी कोविडचा काळ खूप असा अवघड होता. दर्पण म्हणाला तसं कमेडियनसाठी आम्ही तसं झूमवरती ऑनलाईन शो करायचो की तुम्ही आता जसं आमच्या समोर बसलाय तशी लोक त्या चॅट विंडोमध्ये असायची. एका मधल्या विंडोत आम्ही असायचो आणि आम्ही जोक सांगायचो. आणि ना बरेचदा काय व्हायचं की आम्हाला रिॲक्शन्स हवे असतात ना, याच्यासाठीच तर आम्ही काम करतो की तुम्ही असेच जर बसून राहत तर मजा नाही येणार ना, तुम्हाला येईल ना आम्हाला येईल. म्हणून आम्ही सांगायचो व्हिडिओ चालू ठेवा. बरीचशी लोक काही कामाबिम असते तर व्हिडिओ बंद ठेवायचे. एकदा माझा शो मी परफॉर्म करत होतो आणि एक कपल बघत होतं आणि त्यांना रिअलाइजच नव्हतं झालं की आपला व्हिडिओ चालू आहे. आणि असं त्यांच्या ॲक्शनवरून वाटलं की नवविवाहित जोडपं होतं ते. त्याच्यामुळे ना तो जो ॲडमिन जो होता ना, तर त्यांनी त्यांची विंडो पिन केली. ₹250 तिकीट होतं, लोक 2,000 रुपयाचे जीपे करायला लागले. असं फुल हे झालं. नेक्स्ट शोला 500 लोक आली. 15 मिनिटं झाली, एकाने मेसेज पाठवला, तो म्हणाला वो कब चालू होएगा. नाही, कोविडचा काळ खूप डेंजर होता. कोविडचा काळ एस्पेशली जे नवरा बायको होते त्यांच्यासाठी खूप डेंजर होता. खूप भांडणं व्हायची. कारण आमच्या सोसायटीनं म्हटलं की स्विगीवाले वरती नाही येऊ शकणार, तर आमची भांडणंच व्हायची की कोण जाणार खाली, कोण जाणार खाली. आणि मी आणि माझी बायको, स्विगीवाले पण मस्त आपले लेट करत होते. म्हणजे 15 मिनटं म्हटले की 30 मिनिटात यायचे, 30 मिनटं म्हटले की 2 तास लावायचे. एकदा एकाने खरंच 2 तास लावले. मी म्हटलं काय झालं, इतका वेळ का लावला? तो बोलला नाही हो, मी जरा चालत आलो. बोललो कशाला चालत आला? तो बोलला नाही, लॉकडाऊनमध्ये जरा पोट सुटलेलं. बोलला अरे गाढवा, हां तू लेट आला असता माझं भांडण झालं, आमचं डिवोर्स व्हायची वेळ झाली असते. तो मला काळजी नका करू, मी कोविडच्या आधी डिवोर्स लॉयरच होतो. पण नाही, कोविडमध्ये खूप लोक मेली आणि मला असं वाटलं की जगाचं थोडी लोकसंख्या वगैरे कमी होईल. पण लोकांकडे इतका फावला वेळ होता की त्यांनी अजून लोक बनवली. इतकी लोक बनवली, सगळी म्हणजे इच्छा कशी होत होती त्यांची माहिती नाही, पण प्रत्येक माणूस लोक बनवतच होती. म्हणजे ॲमेझॉनवरनं प्रत्येक घरात असा पाळणाच येत होता कुठून ना कुठून. आणि इतकी पोर झाली हो. म्हणजे आमच्या सोसायटी असे म्हातारेचे आजोबा फिरत होते, त्यांच्या हातात एक छोटंसं बाळ होतं. आणि मी गेलो त्यांच्याकडे, मी बोललो अरे वा आजोबा, कॉंग्रॅच्युलेशन्स. हां नाते की नातू आहे? ते भडकले, नातू नाही आहे. मी बोललो कोण आहे? मुलगा आहे माझा. चलो सो तुम्हाला आवडला हा फॉर्मॅट? आवडला तुम्हाला? वेगळं काहीतरी बघितलं आज तुम्ही? या फॉर्मॅटला तुम्ही काय म्हणाल? हा जमला का पडला? फॉर्मॅटला ग्रीन. थँक्यू सो मच. हा एक नवीन प्रयोग होता आणि तुम्ही एन्जॉय केला. आम्ही पण खूप मजा आली. कारण असं ना, घरून लिहून येतो ते जोक तर माहितीच असतात, थोडेफार चालणार आहेत. ह्याच्यात आमची पण अशी खूप जरा अशी ही झालेली असते. त्यामुळे थँक्यू सो मच. जे ऑनलाईन बघता, हे रेकॉर्ड करतो. जे यूट्यूबवर बघतात तुम्हाला पण थँक्यू सो मच. आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा की हा जमला आहे की हा पडला आहे. दॅट्स इट. दॅट वॉज ऑल. थँक्यू सो मच.